नमस्कार, मी विक्रमसिंह परबत, संपादक SNP न्यूज. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो, हे तुमच्यासाठी आहे. पुणे हरंगुळ गाडीमध्ये इतका मोठा भ्रष्टाचार चालू आहे. रेल्वे प्रशासन हे तुमच्या जीवाशी खेळत आहे. पेंट्री कारच्या टेंडरवरून हा घोटाळा आपल्या समोर आलेला आहे. मी तुम्हाला फार काही न सांगता मी लाईव्ह तुम्हाला दाखवतो की हा घोटाळा नेमका कसा झालेला आहे. रेल्वे पेंट्री कारचे टेंडर नक्की कोणत्या कंपनीकडे काय आहे हे पाहण्यासाठी रेल्वेने हे लायसन्स इश्यू केलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता ह्याचा रेफरन्स नंबर काय आहे. ह्या कंपनीचं नाव गोयल एंटरप्राइजेस, त्यांचा पत्ता. परंतु जेव्हा आपण हा स्कॅनर स्कॅन करतो त्यावेळी हा फ्रॉड आपल्या समोर येतो. आता ह्या कंपनीचा रेफरन्स नंबर काय बघा आणि ह्या कंपनीचा रेफरन्स नंबर बघा. ह्या कंपनीचं नाव काय, ओम साईराम एंटरप्राइजेस, आणि ह्या कंपनीचं नाव काय, गोयल एंटरप्राइजेस. म्हणजे डॉक्युमेंट फ्रॉड करून जो घोटाळा केला जातो तो कशा प्रकारे होतो. आपल्यासोबत अमोल उकरंडे आहेत की ज्यांनी हा भ्रष्टाचार, हा घोटाळा बाहेर काढला. अधिक माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. तुम्हाला कसं समजलं आणि कसं तुम्ही हे सगळं बाहेर काढलं? सर ॲक्च्युली असं झालं की मी हरंगुळ गाडीने प्रवास करत होतो हरंगुळसाठी. हां. त्यावेळेस मी गाडीत गेल्यानंतर मी त्या पेंट्री कारवाल्याला विचारलं की पाणी बॉटल कितीला आहे. त्यावेळेस त्यांनी मला 20 रुपयाला पाणी बॉटल दिली. आणि माझे वडील रेल्वे पोलीस असल्यामुळं ह्या संदर्भात मला थोडीशी माहिती होते की म्हणजे ॲक्च्युली पाणी बॉटल ही 15 रुपयाला मिळते म्हणून. मी त्यावेळेस त्याला त्याचे डॉक्युमेंट्स विचारले आणि त्याचं ID विचारला. त्यावेळेस त्याच्या आयडीवरनं असं लक्षात आलं की हे डॉक्युमेंट्स कदाचित फेक आहेत. आणि मी माझ्या पद्धतीने स्कॅन केल्यानंतर, तुम्ही जसं स्कॅन केलं आता त्या पद्धतीने मी स्कॅन केलं जागेवरती, तर त्यावेळेस मला ती घोटाळा सगळा दिसून आला की हे डॉक्युमेंट्स फेक आहेत. आणि त्यानंतर मी त्या संदर्भात ही डॉक्युमेंट्स फेक आहेत म्हणून मी रेल्वे पोलिसांना त्या संदर्भात मी सर्व डॉक्युमेंट्स एक विनंती अर्ज केला होता की त्या सर्व काय म्हणजे कारवाई व्हावी त्यांच्यावर म्हणून. हे जे फेक डॉक्युमेंट चालवतात, गाडी चालवतात, त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून. पण परंतु त्यांनी कोणतीही दखल न घेता मला टाळाटाळ केली. त्यानंतर परत मी 28 तारखेला परत त्यांना मी अर्ज केला की मी जे अर्ज दिला तुम्हाला त्या अर्जावर काय कारवाई झाली का. जे फेक डॉक्युमेंट चालवतात, जे म्हणजे रेल्वेची दिशाभूल करतात फेक डॉक्युमेंट, त्यांनी त्यांच्यावर काय कारवाई केली का ह्या संदर्भात त्यांना विचार केला असता. त्यांनी कोणतेही उत्तर मला न देता करू आणि बघूत असंच केलं त्यांनी. त्यानंतर मग मी GM साहेबांना पत्र लिहिलं या संदर्भात, JRP ऑफिसला त्यांचं त्या संदर्भात मी पत्र लिहिलं, कुर्डवेरचे CC त्यांना पत्र लिहिलं मी त्यांना. पण या संदर्भात कुणीच मला सहकार्य केलेलं नाही. तर मला रेल्वे प्रशासनाचे पण अधिकारी ह्याच्यात सामील आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? सर काय कदाचित सांगता पण येत नाही, कारण मी अर्ज करून आज जवळपास 1 महिना झाला रेल्वे पोलिसांना किंवा RPFला. पण त्यांनी जी फ्रॉड डॉक्युमेंट्स जे तयार करतात किंवा अशा गाड्या चालवतात त्यांच्यावर आता पण कोणतीही कारवाई झाली नाही. अशा कोणत्याही व्यक्तींना अटक करण्यात आलेली नाही. बरं, आता आपण जे ते दोन्ही कंपन्या बघितल्या, गोयल आणि ओम साईराम, ते दोन्ही दिसलं आपल्याला. गोयल फेक आहे, ओम साईराम ओरिजिनल आहे, ज्यांचा तो स्कॅनर होता. मग आता ह्या दोघांपैकी तरी कुणाकडे टेंडर आहे नक्की? सर ऍक्च्युली दोघांकडे पण टेंडर नाही आहे, कारण ह्यांनी जे डॉक्युमेंट्स बोललेत ते फेक डॉक्युमेंट्स बोललेत. ह्यांनी मी जेव्हा गोयल कंपनीला मी जेव्हा फोन केला होता त्यांना सांगितलं की तुम्ही हरंगुळ पुणे जी गाडी आहे त्या संदर्भात कोणते टेंडर घेतले होते का आणि ते थर्ड पार्टीला चालवायला दिलेत का. तर हे मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हणले की आम्ही कोणत्याही थर्ड पार्टीला टेंडर दिलेलं नाही किंवा आमच्या कंपनीने कोणतेही टेंडर घेतलेलं नाही. रितसर पत्र आहे असं रितसर त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. ते मी पत्र मी तुम्हाला दाखवलं आता. आणि त्यांनी काय केलं, पुणे RPF आणि JRPF तसं त्यांनी त्यांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी की आम्ही कोणतीही गाडी अशी चालवत नाही म्हणून. मग सर्व मी डॉक्युमेंट्स मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, रेल्वे पोलीस स्टेशनला. मग तिथल्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या म्हणजे RPF अधिकाऱ्यांनी मला कोणतेही सहकार्य केलेलं नाही आणि अद्याप त्या गोष्टींचा कोणताही तपास झालेला नाही. तर माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपल्या मार्फत ह्या अशा खोटे डॉक्युमेंट जे चालवतात, जे काय अशी म्हणजे जे प्रवाशांच्या जीवावर बेततं, अशांचा कुठंतरी म्हणजे नाल बंद व्हावी अशांची आणि अशावर कारवाई व्हावी, फक्त माझी हीच विनंती आपल्याला. आपण बघू शकतो हे घोटाळे असे तसे होत नसतात. ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा 100% सहभाग आहे असं संशय येतोय. टेंडर ऑथराईज कुणाकडेच नाही, परंतु असे फ्रॉड डॉक्युमेंट्स बनवून लोकांना हे फसवलं जातं, त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे उकळले जातात. आता हे अतिरिक्त पैसे तो त्याच्या खिशातून देणार नाही, तो 100% ज्या फूडची क्वालिटी आहे तो ती हलकी देणार. ह्याच्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी
रेल्वे प्रशासन खेळत आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. पाहत रहा SNP न्यूज. धन्यवाद.